क्रिकेटमध्ये लकी बॅट असते किंवा काय असतं, तर तसं तुमच्या ह्याच्यात लकी काय असतं का? सर तुम्ही कोणता गेम खेळलाय लहानपणी किंवा? व्हिडिओ गेम पॅकमॅन खेळलेलं. आता पबजी मुळे मुलं काही आत्महत्या करतात असे पण काही फ्रंटच सारखं काय, त्याला काय अर्थ नसतो. त्याला काय तुम्हाला प्रॅक्टिस करण्याकरता समजा दिवसांना 3 तास 4 तास गेम खेळायला लागला तर तेवढाच वेळ तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये पण द्या. आमच्या टीमचा एक प्लेअर आहे जो हैदराबादचा आहे, ई फुटबॉल नावाच्या गेम मध्ये भारताकरता ब्रॉन्झ मेडल सिक्युअर केला. हाय, आज आपण माझ्या गेट इन्स्पायर्ड या पॉडकास्टमध्ये एक वेगळाच विषय घेऊन मी तुमच्या समोर आज आलेलो आहे. आजपर्यंत आपण गेट इन्स्पायर्डमध्ये अनेक लोकांना भेटलो, अनेक असे समाजातले लोक आहे की ज्याच्यामुळे आपण यंगस्टर्स असतील किंवा इन जनरल लोक इन्स्पायर्ड होऊ शकता असे आपण प्रोग्राम्स, आपण पॉडकास्ट केले होते. पण आजचा जो पॉडकास्ट आहे हा एकदमच वेगळा आहे, कारण हा जो विषय आहे हा अजून फार लोकांपर्यंत माहिती नाही, किंवा माहिती जरी असला तरी त्याच्याबद्दल गैरसमज खूप आहेत. आणि म्हणून मुद्दाम आज मी या सगळ्या मित्रांना माझ्या भेटण्यासाठी आलेलो आहे. आणि तो आहे की ई स्पोर्ट्स. आता ई स्पोर्ट्सची जी क्वांटम आहे, ई स्पोर्ट्सची जी रीच आहे, हा कन्व्हेन्शनल स्पोर्ट्सच्या इतकाच मोठा रीच आता ई स्पोर्ट्सचा झालेला आहे. किंबहुना आता त्याला तो कधी सरप्लस करेल, हे सरपास करेल असं आता वाटतंय. आणि म्हणून हे जे ई स्पोर्ट्स मधले जे आपले मराठी मुलं आहेत जे चांगलं काम करतायत, त्यांच्याशी मी आज इथे बोलण्यासाठी आलेलो आहे. चेतन आहे, त्याच्यानंतर डायनामो आहे. डायनामो, आता प्रत्येकाचे नावं ई स्पोर्ट्स मध्ये एकदम वेगळे असतात. आणि मिस्टर पुरोहित आहेत, ते पण त्याच्यामध्ये मॅनेजमेंट मध्ये पार्ट करतात. तर आज आपण एक जनरल गप्पा मी मारतोय, कारण मला तुमच्या क्षेत्रातलं काही फार समजत नाही. पण मी बघितलं होतं की सगळ्यात पहिल्यांदा 1 वर्षापूर्वी ज्यावेळेस मोदीजींनी ई स्पोर्ट्स मधल्या तुमच्या प्लेयर्स बरोबर एक पॉडकास्ट केला, तर लाईक आय वॉज सो सरप्राइज्ड की म्हणजे ज्यावेळेस त्याचं टीजर आलं तेव्हा मला मनात असा प्रश्न आला की अरे पबजी वगैरे हे ऑलरेडी इतकं बदनाम झालेलं आहे, आणि त्याच्यातून अशा मुलांबरोबर मोदीजी का बरं बोलतायत. आणि मग त्यातून खरं माझी क्युरिओसिटी वाढली. आणि नंतर मग मी बऱ्याच सोशल मीडियावर आणि इंटरनेटवर तुमच्याबद्दल माहिती घेतली. आणि मग मला जाणवलं की हा जो सेगमेंट आहे हा एकदम वेगळा आहे. आणि याच्यात पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक तर गॅमलिंग हा एक वेगळाच प्रकार आहे. तुमच्याकडं जी क्रेज आहे, बेसिकली जे फॉलोईंग आहे तुम्हाला, त्याच्यातून जे काय फायनान्शियल बेनिफिट्स तुम्हाला मिळत असतील, त्याच्यातून लाईफस्टाईल प्रत्येक प्लेअरची चेंज होते. तो आता फरारी कोण घेत आहे, कोण स्पोर्ट्स बाईक घेत आहे. आणि ते सगळं बघितल्यावर लोकांना असं वाटतं, कॉमन मॅनला, की हे काहीतरी झोल आहे. हा एक मोठा झोल आहे. आणि त्याच्यातून काहीतरी सट्टेबाजी किंवा गॅमलिंग किंवा असं काही आहे असं सारखं वाटतं. तुम्हाला असं कोणी बोलतं का? म्हणजे ज्यावेळेस तू सुरू केलं त्यावेळेस तुला असं कोणी बोललं होतं? नाही, म्हणजे ज्यावेळेस आपण सुरू केलं ना त्यावेळेस असं कोणी बोललं नाही. पण मध्ये मध्ये मी खूप न्यूज बघितलेल्या अशा की हे गेमिंग मतलब गॅमलिंग हे, किंवा आपली लोक म्हणायचे अरे काय गेमिंग म्हणजे काहीतरी खेळत असेल, एवढं सगळं करतोय म्हणल्यावरती, नाही का. तर पण ऍक्च्युअल मध्ये ही चुकीची कॉन्सेप्ट आहे. गेमिंग म्हणजे प्रॉपर स्पोर्ट्स आहे. आता इंडियामध्ये आता ऑब्व्हियसली मोदीजी सर जे आहेत ते ऑब्व्हियसली गॅमलर्सला का भेटतील? एक्झॅक्टली. तर ही ऍक्च्युअल मध्ये इंडियामध्ये ग्रोविंग स्टेज आहे. ग्रोविंग म्हणजे ग्रोविंग पेक्षा पण पुढे गेलेली आहे थोडं. तर ई स्पोर्ट्स म्हणजे प्रॉपर स्पोर्ट्स आहे. लाईक जसं क्रिकेट आहे, फुटबॉल जे आपण आउटडोअर्स गेम्स मध्ये खेळतो, तसंच हा एक स्पोर्ट्स आहे. फक्त इलेक्ट्रॉनिक स्पोर्ट्स आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही इनडोअर बसून खेळू शकता. आणि सेम इंटरनॅशनली इंडियामध्ये जसं स्पोर्ट्स आहे तसं ई स्पोर्ट्स एवढं फेमस आहे सर. जसं चायना झालं किंवा US वगैरे या साईडला, कोरिया, इंडोनेशिया. सगळ्यात टॉपची कंट्री कोणती आता? हु इज अ लीडर? चायना, जपान, कोरिया, ते सगळ्यात टॉपचे. साऊथ ईस्ट एशियनच जास्त आहे. युरोपियन किंवा वेस्टर्न कंट्रीज अजून ते कम्पीट करतात, पण पुढील चार्टवर फक्त चायना, जपान, कोरिया तसेच प्लेस असतात कोणत्याही गेम मध्ये. तुमचा जो डाऊट होता मगाचा तो इतका महत्वाचा आहे, आणि ह्या माध्यमातून आपण लोकांना अतिशय चांगली माहिती देऊ शकतो. कायद्यामध्ये पण एक प्रोव्हिजन आहे, त्याच्यामध्ये त्याला एक शब्द असा आहे की गेम ऑफ स्किल आणि गेम ऑफ चान्स. तर आपण जे करतो तो गेम ऑफ स्किल आहे. आणि स्किल का महत्वाचं की कुठलाही बॅडमिंटन प्लेअर, क्रिकेट प्लेअर, इव्हन स्विमर जसे रोज प्रॅक्टिस करून ते स्किल्स कमवतात आणि मग परफॉर्म करतात, तसं मोबाईल गेमिंग, PC गेमिंग किंवा स्पेशली ई स्पोर्ट्समध्ये
तुम्हाला ते स्किल्स डेव्हलप करायला लागतात. सो जे लोकांना एक थोडं अजून कन्फ्युजन आहे, तर आपण ई स्पोर्ट्स कॅटेगरी ही गेम ऑफ स्किलमध्ये येते. गेम ऑफ स्किल म्हणजे तुम्हाला त्याचे काहीतरी खेळण्यासाठी स्किल पाहिजे, आणि गेम ऑफ चान्स म्हणजे फक्त लॉटरीचं तिकीट काढलं लागला तर लागला, इट्स बाय लक बाय चान्स, आणि त्याला गॅम्बलिंग म्हणू आपण. येस, आणि अतिशय एक चांगली. आणि आता काय झालंय, हे जे ऑनलाईन रम्मी हे ते इतकी जाहिराती येतात ना, आणि त्यात फसवणूक पण बरीच होती ना लोकांची, म्हणून हे सगळं कन्फ्युजन. बरोबर. आणि म्हणजे आम्हाला सांगायला अतिशय आनंद होईल की आम्ही इतक्या वर्षात एकदाही अशा कुठल्याही प्रकारची ऍडव्हर्टाइजमेंट केलेली नाही, किंवा कुठल्याही अशा गॅम्बलिंग मध्ये पार्टिसिपेट नाही केलं आणि सपोर्ट नाही केलं. आम्हाला खूप लोकांनी अप्रोच केलं, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात लुक्रेटिव्ह ऑफर्स होत्या, पण आम्ही तो एक कन्फर्म रूल ठेवलेला आहे की आमच्यातलं कुणीही अशा प्रकारच्या गॅम्बलिंगची ऍक्टिव्हिटी करत नाही. आणि कारण तुम्ही जर ते करायला लागलात, एक तुमचं फॉलोईंग जी आहे ती डाय हार्ड फॉलोईंग आहे, आणि तुमच्या एका इशाऱ्यावर ते मुलं जर तसं करायला लागले तर मला असं वाटतं की पूर्ण ई स्पोर्ट्स फ्रटर्निटीला ते त्रासदायक बदनामी आहे. आणि म्हणजे ह्याच्यामध्ये ना सर, ते अंडरस्टँडिंग, आता चेतनचं म्हणा, डायनामोचं म्हणा, ते एक अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे की आता आपल्याला शॉर्ट टर्म मध्ये त्या पैशाच्या मागे जायचंय का आपल्याला खरंच कम्युनिटीवरती एक इम्पॅक्ट करून मोठं व्हायचं आहे. आणि वी आर व्हेरी फॉर्च्युनेट टू से दिस की आपल्या इथे जी लोक जरी यंग असली ही मुलं सगळी, तरी त्यांनी अतिशय रॅशनली विचार करून हा डिसिजन घेतला की नाही, आपल्याला लॉंग टर्म मध्ये काम करायचं आहे, आणि द रिझल्ट इज इन फ्रंट ऑफ अस. म्हणजे आता जर का आम्ही चुकून गॅम्बलिंग करत असतो तर ह्या ग्लोबल ब्रँड्सनी आम्हाला एंटरटेन केलंच नसतं. आता आम्ही प्राऊडली आमच्या जर्सीवरती रिअलमी ब्रँड कॅरी करतो. हिरो एक्स्ट्रीम आमच्या बरोबर आहे, स्पॉन्सर रिअलमी आहे, हिरो आहे, असे एकदम चांगल्या कंपनीज स्पॉन्सर आहे. म्हणजे तो बेसिकली स्पॉन्सरशिप हा एक मेजर इन्कम सोर्स आहे. स्पॉन्सरशिप, येस. लाईक याच्यामध्ये पण कसं आहे की ऑर्गनायझेशन स्पॉन्सरशिप असते आणि प्लस इंडिव्हिज्युअल प्लेअर स्पॉन्सरशिप पण असते. तर लाईक जसं जोनाथन आहे, तर त्याला रेडबुल स्पॉन्सर करतो, तो रेडबुल ऍथलीट, तो एक ऍथलीट रेडबुल. म्हणजे ई स्पोर्ट्स मध्ये शकतात का? हो, जसं रेडबुल मध्ये नाही का सर, कोणी स्काय डाईव्ह करणारा एकदम मास्टर असतो, तर ते त्याला अप्रोच करतात. तर त्यांना माहिती की जोनाथनला एक ई स्पोर्ट्स मध्ये मास्टर आहे, तर त्यांनी जोनाथनला ई स्पोर्ट्स ऍथलीट बनवले. पण मी सध्या म्हणजे तुम्हाला माहित नाही, पण रेडबुल तर ठीक आहे, प्रूव्हन एनर्जी ड्रिंक आहे, पण मी मध्यंतरी विधान परिषदेमध्ये पण तो प्रश्न मांडला होता की स्टिंग नावाचं जे आहे, 20 रुपयामध्ये एनर्जी ड्रिंक मिळतं आणि मुलं खूप पितात ते. तर हे मला असं वाटतं की त्याच्याबद्दल पण तुम्ही आता, कारण तुम्ही 3-3 तास बोलतायत मुलांशी, तर तुम्ही चांगलं बोलू शकत नाही का त्यांच्याशी? हा, ऑब्व्हियसली बोल. आम्ही ते प्रमोटच करत नाही ना. नाही, प्रमोट नाही, पॉझिटिव्ह गोष्टी पण काही सांगू शकतात. हो, आम्ही ते जसं बेटिंग नाही करायचं किंवा आता न्यू मुंबईचे जे सीपी सर आहेत, एकदा त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं की कसं आपण सायबर सिक्युरिटीला घेऊन हे करू शकतो. तर त्याच्यामध्ये पण आम्ही प्रोग्राम एक रन केलेला एकत्र येऊन की बाबा की अननोन कॉल आले तर रिसिव्ह नाही करायचे, किंवा कोणी मेसेज ओटीपी मागत असेल तर रिसिव्ह नाही करायचे, किंवा तुमच्या मोठे पेरेंट्स असतील कोणी, तर त्यांना आधी इन्फॉर्म करायचं की असं आहे की काय करू शकतो, डिटेल शेअर करायचं नाही, असं सगळं सोशलवरती आपण करतो म्हणजे कॅम्पेन. पण मला आता म्हणजे एक वेगळंच हे विचारायचं आहे की आता हा तो चेतन चांदगुडे, आता तुझं इथलं नाव काय? क्रॉन्टन गेमिंग. क्रॉन्टनचा अर्थ काय? त्याला काय अर्थ नसतो, त्याला काय म्हणजे मी हा शब्द जो बनवलेला ना, हा मी स्वतः बनवलेला शब्द आहे. अच्छा. म्हणजे माझं कसं होतं की आता चेतन नाव माझं आहे, राईट. तर युट्यूब वरती कोणी गेलं, मी जेव्हा स्टार्ट केलं, आणि जर कोणी इंस्टाग्राम वरती गेलं तर मी जर कोणी सर्च केलं की चेतन खूप चेतन चांदगुडे पण येतील मला वाटतं भरपूर. तर मग मी सोचले की असं काहीतरी युनिक नाव पाहिजे की जर चेतन सर्च क्रॉन्टेन केलं तर एकच कोणीतरी आला पाहिजे. तर असाच वर्ड आला मला क्रॉन्टेन, मी तो बनवला, सर्च करून बघितला डिक्शनरी मध्ये वगैरे, तर हा वर्ड नव्हता. मग 6 डिजिट म्हणजे 6 नंबर वर्ड योग्य. डायनामो, तुझं नाव काय खरं नाव? आदित्य सावंत. आता आदित्य सावंत चांदगुडे हे सगळे ई गेमिंग मध्ये सुपरस्टार झाले. नाही, चांगले आहे. नाही, मगाशी तू जसं बोलला तसं की ह्याच्यात सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पण खूप आहे, कारण इतकी फॉलोईंग जेव्हा असते म्हणजे बेसिकली त्यावेळेस आपल्याला खूप काळजी पण घ्यावं लागते. तर तुमचे असे काही इन्सिडेंट्स वगैरे आहेत का की तुम्हाला असं वाटलं की तेव्हा खूप हे चुकीचं होतंय याच्यामध्ये, आणि आता पबजी मुळे मुलं काही
आत्महत्या करतात असे पण काही हो. ते पबजी मुळे कसे आत्महत्या करतात मला अजून नाही कळलं. ते ऍक्च्युअली मध्ये सर ते चुकीचं कॉन्सेप्ट आहे. जर आता सपोज आपण जिम करतोय, जर तुम्ही जिम मध्ये 1000 एक दिवशीच 1000 हे म्हणजे Dips ओव्हर एक्स वगैरे वगैरे. मारला तर तुम्हाला म्हणजे आपल्या हॉस्पिटलला जावं लागेल ना दुसऱ्या दिवशी. तर तसंच गेम मध्ये पण आहे. आता काय काय कसं असतं, ओव्हर लिमिट म्हणजे लिमिट क्रॉस करतात सर, की 24 तास खेळणं, झोपणे नाही. म्हणून आता गेमनीच एक रूल आणलाय की बाबा 6 तासच मिनिमम तुम्ही खेळू शकता, त्याच्यावरती तुम्ही खेळू शकता. लॉक होऊन जातात. गेमच स्टार्ट होत नाही, मग लॉग इन होत नाही गेम 6 तासानंतर. पण हे जे पबजी मुळे सुसाईड हे काय लॉजिक होतं म्हणजे ते हारल्यामुळं की स्पेशल केसेस आहे मला वाटतं, कारण एक कोणी दोन केसेस कोणी किंवा फसवलं, हा कोणी किंवा कार्ड स्कॅम केलं, कोणी घरच्यांचे पैसे किंवा लुटले, मग ते तसे अच्छा ह्याला खेळायला पैसे लागतात ना? नाही लागत नाही. नाही पण लागत. जेव्हा तुम्हाला स्किन्स वगैरे काही पाहिजे, इन गेम परचेस काहीतरी करायचं मग तेव्हा लागतात. सपोज काय काय मुलं कसं असतात की बाबा म्हणजे नवीन बंदूक घ्यायची, एकदम नवीन असं हे हा. स्टर्ड हा. राहतो की बाबा हो. हे गन बघ, माझ्याकडे ही गन आहे. मग त्याच्यामध्ये कसं की कोणी बाबा कोणा पप्पाचं कार्ड घे किंवा काय कर, मग टाक. आपल्याला- असे प्रकार पण हा. होतात. हो. आपल्याला क्रिकेटमध्ये कसं आपण साध्या पाठी पण खेळतो, पण मला ती चांगली बॅट घ्यायची असं जे मुलांच्या डोक्यात असतं, हा. तसंच गेम मध्ये पण नॉर्मली फ्री ऑफ कॉस्ट पण आपण खेळू शकतो. पण माझा स्वतःच्या प्रेझेन्स करता मला एक चांगली स्वतःची स्किन पाहिजे, म्हणजे थीम एक चांगली पाहिजे, मग ती माझी गाडी तिथली चांगली पाहिजे. मग ह्याच्याकरता युनिट टू बाय इन गेम. बॅट वरून मला आठवलं, आता जसं क्रिकेटमध्ये लकी बॅट असते किंवा काय असतं, तर तसं तुमच्या ह्याच्यात लकी काय असतं का? लकी म्हणजे 90% स्किल्सच असतात. नाही पण 10 असं काही आहे की लकी चेअर, लकी हे? नाही, तसं तर काही नाही. काही पण कोणीतरी- आता सपोज आपल्या एक स्पोर्ट्स प्लेअर आहे एस पॉवर म्हणून, तर तो काय करतो माहितीये का सर, जे क्लोज मे बी त्यांनी कधी विन केला असेल त्या क्लोज वर, तेच जेव्हा पण मॅचेस असतो तो तेच घालतो. मध्ये माझे लकी आहे, तेच कपडे घालतो. ज्याला जे वाटतं तो त्याला लकी म्हणून टाकतो. हा. आणि मी बघत होतो की बरेच जण असे उड्या मारतात आणि खूप एक्साइट होतात खेळताना. मग असं काही खुर्च्या तुटणं वगैरे होतं का त्याच्यात? खुर्ची तुटली पडलाच तो, असं काही झालं का? असं इथे तर आतापर्यंत असं झालं तर नाहीये, हा, कारण उड्या पण मारतात. कधीतरी अटेंडन्स जर झालं आपल्यामध्ये, किंवा आपण किंवा 1v4 म्हणजे एक प्लेअरनी 4 लोकांना गेम मध्ये किल केलं, हा. फिनिश केलं, म्हणजे तसं बट एक रश झाला आतमध्ये, तेव्हा तसं काही वाटतं, तसं काही आहे ते नाही. कोणीतरी मला असं जोक सांगितला होता की आजकाल मुली जे आहेत ना, ते मुलांचं जास्त किल डेथ रेशो बघून इम्प्रेस होतात असं काहीतरी सांगितलं होतं. सर, तुम्ही हा जो मुद्दा काढलाय तर त्याच्यावर एक मी तुम्हाला थोडंसं ऍड करतो. गॉडलाईक मध्ये सर आपण मुलींना पण अतिशय चांगल्या पद्धतीने प्रमोट करतो. आपल्याकडे मुली सुद्धा कॉन्टेंट क्रिएशन टीम मध्ये आहेत आणि अतिशय चांगले परफॉर्म करतात, वेगवेगळ्या गेम्समध्ये परफॉर्म करतात आणि मार्केटमध्ये त्यांचं खूप चांगलं रेप्युटेशन आहे. खूप चांगले tier 1 ब्रँड्स त्यांच्याबरोबर काम करतात. लेन्सकार्टचं सध्या आम्ही काम करतोय, OnePlusचं काम लेन्सकार्टचं काय करतोय. करतो आपण? लेन्सकार्टचा एक नवीन चष्मा आलाय ज्याच्यामध्ये स्पीकर आहे ब्लूटूथचा, तर त्याचं प्रमोशन जे आहे ते आपल्या मुलींच्या थ्रू होत आहे, मुलींच्या टीम मध्ये. जसं गेमिंग क्लासेस असतात किंवा काय की खेळण्यासाठी बाबा गेमिंग क्लासेस डोळ्यावर जास्त स्ट्रीम पडायला नको. त्याच्याने खेळा असं. अच्छा, गेमिंग क्लासेस पण गेमिंग आले. हो. क्लासेस ते ब्ल्यू वगैरे असं काय हा, म्हणतात ब्लू रे ते? रिफ्लेक्ट. इव्हन गेमिंग रिलेटेड सपोज स्वेटिंग होत असेल तर त्यांनी फिंगर स्लीव्स घातलेले किंवा हेडफोन्स ते, वगैरे. किंवा हेडफोन्स असतात किंवा कूलिंग फॅन असतो की फोन हिट होईल तर छोटासा फॅन भेटतो सर, इथे लावायचा, असं ठेवायचं, इथं खेळायचं, इथून कूलिंग करत राहतो असं. ते मगाशी मी बोललो तसं की बाकीच्या स्पोर्ट्स मध्ये फुटबॉल किंवा क्रिकेटमध्ये तुम्हाला 6 पॅक पाहिजे असतं, इथे तुम्हाला फिंगर्सवर 6 पॅक पाहिजे असतं असं म्हणतात. कारण फिंगर स्ट्रॉंग पाहिजे असतं, खूप स्ट्रॉंग पाहिजे फिंगर्स. पण मग हे सगळं बेसिकली मेंटल आणि फिजिकल हेल्थसाठी त्यांना जिम वगैरे हे करणं गरजेचं आहे ना? हो. डाएट पण असतं काही असं? डाएट म्हणजे आता ते सगळं, आता ते त्यांच्याकडे कसं गेमिंग सोडलं तर बाकी म्हणजे हे त्यांचा मेन बिझनेस हे आहे ना सर, की त्यांचं प्रोफेशनली पण हे आणि हॉबी वाईज पण हेच आहे गेमिंग. तर त्याच्यामुळे ते हेल्थ वगैरे प्रॉपर फॉलो करतात, डाएट पण फॉलो करतात. जेवढे आपल्या बुटक्यामध्ये आहेत सर 90% सगळे जिमला जातात. नाही, जिमला पण जातात आणि डाएट पण फॉलो करतात. डाएट पण फॉलो करतात. डाएट पण फॉलो आणि करतात. स्ट्रीमर पण बोलतो की जेव्हा तुम्ही 2-3 तास बसतात तर वॉकवर जा, सायकलिंग वगैरे करा, जास्त बसू नका जास्त, म्हणजे हे पण मी प्रमोट करतो स्ट्रीमवर. गेमचा जो एक सोसायटीमध्ये जो एक गैरसमज आहे की गेम खेळून मुलं फिजिकली फिट होत नाहीत. उलट आम्ही आमच्या एफर्ट्समधनं असं प्रूव्ह करायचा प्रयत्न करतो की हे चुकीचं आहे. आपण म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस करण्याकरता समजा दिवसांना 3 तास 4 तास गेम खेळायला लागला तर तेवढाच वेळ तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये पण द्या. आता आम्ही स्वतः ऑफिसचं आमची सगळी टीम आम्ही क्रिकेट खेळायला जातो,
त्याच्यातनं बॉन्डिंग पण होतं, एक फिजिकल ऍक्टिव्हिटी पण होते. आम्ही फुटबॉल खेळायला जातो. बघितलं तुमच्याकडे इन हाऊस जिम पण इन हाऊस जिम पण आहे. आणि त्याच्यामध्ये आपण फिजिकल फिटनेस करता आपण जिम प्रमोट करतोच, पण आपण योगा आणि मेडिटेशन सेशन सुद्धा ठेवतो की गेम मध्ये तुमचा फोकस, कॉन्सन्ट्रेशन आणि मेंटल स्टेबिलिटी खूप महत्वाची आहे. म्हणजे पॅनिक सिच्युएशन मध्ये तुम्ही गडबडलात तर तुमचं गेम जातो. मग त्याच्याकरता आपण मेंटल हेल्थ करता सुद्धा प्रमोट करतो. पण मला एक सांगा, आता ह्याला फ्युचर आहे का? म्हणजे जसं हे कधी ऑलिम्पिक मध्ये जाईल का हा गेम? हो, एशियन गेम्स एशियन गेम्स तर आलंय ना आता आणि एशियन गेम्स मध्ये सर स्पोर्ट्स मेडल स्पोर्ट्स आहे असं, ई स्पोर्ट्स मेडल स्पोर्ट्स आहे सर. आम्हाला अतिशय खुशी वाटते सांगायला. मग खूप चांगलं वाटतंय की आमच्या टीमचा एक प्लेअर आहे जो हैदराबादचा आहे, त्यांनी ई फुटबॉल नावाच्या गेम मध्ये भारताला मागच्या वर्षी रिप्रेझेंट केलं एशियन कप मध्ये, एशियन गेम्स मध्ये, आणि भारताकरता ब्रॉन्झ मेडल सिक्युअर केलं. आणि तो आता पुढच्या प्रॅक्टिस मध्ये आहे की जेणेकरून आणखीन आपण एशियन गेम्स म्हणजे कन्व्हेन्शनल स्पोर्ट्सच्या एशियन गेम्स मध्ये ई स्पोर्ट्स आलेले आता. हो, त्यांनी वेगळी स्ट्रीम स्टार्ट केली ई स्पोर्ट्सची. अच्छा, म्हणजे एशियन ई स्पोर्ट्स हा असं केलं. असं ऑलिम्पिक पण होईल असं आता डिस्कशन असे चालू आहेत की आफ्टर फ्यू इयर्स की ऑलिम्पिक्स मध्ये सुद्धा ई स्पोर्ट्सचं इन्क्लुजन होणार आहे. आणि ह्यालाच थोडंसं ऍडिशन आता आपल्या गव्हर्नमेंट लेवलला सुद्धा एफर्ट्स दिसायला लागलेत. आता रिसेंटली बिहारमध्ये खेलो इंडिया नावाचा आपला जो इव्हेंट आहे नॅशनल लेवलचा, तर त्याच्यामध्ये एक स्पेशल सेगमेंट काढलं होतं ई स्पोर्ट्स करता, ज्याचं नाव दिलं होतं डेमो स्पोर्ट्स. कारण का अजून हा प्रूव्हन व्हायचा आहे, म्हणजे इकडे प्रूव्ह व्हायचा आहे. मग त्या डेमो स्पोर्ट्स अंडर ई स्पोर्ट्सच्या अतिशय छान प्रकारे ऍक्टिव्हिटी झाल्या. पण बेसिकली असं पण म्हणतात की ह्या ई स्पोर्ट्समुळं किंवा ह्याच्यामुळे जे कन्व्हेन्शनल स्पोर्ट्स आहेत याला डॅमेज होईल आणि ते मागे पडतील आणि हेच मुलं जास्त खेळायला लागतील. नाही, असं तर नाही. असं तर क्रिकेट मग सगळे तर आता क्रिकेटच खेळतात. आपला जो नॅशनल स्पोर्ट्स आहे मेन कबड्डी आहे, तर तसं बघायला गेलं तर मग क्रिकेट यायलाच नाही पाहिजे होतं, कारण की मग सगळे क्रिकेटच खेळतात ना सर. तर तसं नाही आहे. म्हणजे याच्यामध्ये ना थोडा एक वेगळा अँगल सुद्धा आहे, पॉझिटिव्ह अँगल सुद्धा आहे याच्यामध्ये. तुम्ही बघाल तर ई स्पोर्ट्स आल्यामुळे ना नवीन संधी उपलब्ध लोकांना झाल्यात. म्हणजे आधी जे आपण म्हणायचो की फक्त कन्व्हेन्शनल स्पोर्ट्समध्ये खूप लोक फक्त फुटबॉल खेळायची किंवा क्रिकेटच्या मागे लागायची किंवा कबड्डीच्या, पण आता ई स्पोर्ट्समुळे ना तरुणांना अतिशय चांगल्या संधी उपलब्ध आहेत. आणि पण आता जसं स्पोर्ट्समध्ये स्पोर्ट्समन असतात तर त्याला आपण सरकारी नोकरीत कोटा देतो किंवा त्याला पुरस्कार देतो. तुम्हाला वाटतं का कधीतरी असं पण बाहेरच्या कंट्रीज मध्ये तर सर आहे? आता सर बाहेर युनिव्हर्सिटी आहे, युनिव्हर्सिटी म्हणजे जपानमध्ये युनिव्हर्सिटी आहे, तुम्ही फुल 3 इयर्सचा कोर्स करता त्याच्यात आणि डायरेक्टली यू गो टू टुर्नामेंट, तिथे पार्टिसिपेट पण करता तुम्ही. जपानमध्ये युनिव्हर्सिटी आहे, कोरियामध्ये पण युनिव्हर्सिटी, चायनामध्ये पण युनिव्हर्सिटी आहे. सर मी माझ्या लहानपणीचे ज्यांच्याबरोबर मी क्रिकेट खेळायचो ग्राउंडवरती, त्यातले 2 मित्र महाराष्ट्राच्या रणजी टीम मधनं क्रिकेटमध्ये सिलेक्ट झाले होते आणि ते आता इन्कम टॅक्स मध्ये ऑफिसर्स आहेत. आणि आम्हाला अतिशय चांगलं वाटेल बघायला की जर का गव्हर्नमेंटनी ई स्पोर्ट्सला जर का सुद्धा अशी संधी दिली. सगळ्यात बेस्ट पार्ट काय आहे की क्रिकेटमध्ये किती लोक खेळू शकतात. मध्ये तर इंडियाच्या टीम मध्ये 20-30 प्लेअर आणि समजा बाकी आपण कॅम्प जर पकडला तर 30-40 लोकांचा कॅम्प. इथे तर म्हणजे कोणी खेळू शकतो, कोणी खेळू शकतो. पण गेमिंग मध्ये हे गेम्स जे डेव्हलप, हे पबजी वगैरे हे जे डेव्हलप केले, हे कोणी डेव्हलप केले? कोणत्या कंट्री? अच्छा, चायनाचे. चायना, USA. त्यांचं टर्नओव्हर किती असतं? खूप सर. एक गेम आहे सर GTA, ग्रँड थेफ्ट ऑटो. अजून सर लॉन्च पण झाली नाहीये. 6 म्हणजे 5 पर्यंत लॉन्च झालं GTA 5. 2026 मध्ये मे मध्ये तो लॉन्च होता GTA 6 आणि त्यांनी कमीत कमी $2 बिलियन इन्व्हेस्ट केले गेम मध्ये पूर्ण कम्प्लीट करायला. अजून 1 वर्ष त्याला बाकी आहे लॉन्च डेव्हलपमेंटला. 17,000 कोटी रुपये. आणि त्यांचं आता काहीतरी आय थिंक काहीतरी गेम डेव्हलप करायला 17,000 कोटी ऑलरेडी इन्व्हेस्ट केले. एक्झॅक्ट नंबर $2 बिलियन. आणि आतापासून त्याचे प्री बुकिंग सुरू झालेत. गेम पुढच्या वर्षी येणार आहे. आतापासून त्याचे प्री बुकिंग सुरू झालंय. इंडियामध्ये तो गेम कधी कमीत कमी 10 ते 15,000 मध्ये तो येईल आणि बाहेर तो किती डॉलर्सला आहे? म्हणजे खूप एक्सपेन्सिव्ह. आणि सर म्हणजे मूवी इंडस्ट्रीपेक्षा आता ही गेमिंग इंडस्ट्री सर्वात मोठी इंडस्ट्री. इव्हन एक गेम असेल सर, आता BGMI झालं किंवा बाकीचे गेम झाले, ते आय थिंक त्यांचा BGMI ते इंडियामध्येच आहे.
आय थिंक त्यांचा रेव्हेन्यू 1000 करोडच्या आसपास आहे मे बी. आता ते बीजीएमआय म्हणजेच पबजी. हा हो. म्हणजे पण तो इंडियन व्हर्जन आहे. बदनाम झाल्यामुळे त्यांनी हा BGMI केला पण तो इंडियन व्हर्जन इंडियन व्हर्जन केलं त्यांनी, फक्त इंडियन. फक्त इंडियन साठी. आधी कसं सगळे ग्लोबल वगैरे होते ना, मग ते आता चेंज केलं, पण त्यांनी प्रॉपर की फक्त इंडिया बाबा सगळ्या गोष्टी सिक्युरिटीज वगैरे सगळं लक्षात घेऊन त्यांनी फक्त इंडियासाठी करून टाकलं. म्हणजे सगळे रूल्स सर्व फॉलो करून हो. गव्हर्नमेंटचे नॉर्म्स सगळे फॉलो करून आता फक्त इंडियन व्हर्जन BGMI आहे. ग्लोबली ते पबजी होतं. आणि आता आता इंडियामध्ये जसं BGMI. क्रिकेटचं वर्ल्ड कप होतं ना, तर यामध्ये आता वर्ल्ड कप होत आहे, ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप. ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप कधी येतो, कुठे येतो? तो जुलैमध्ये वाटतं ना. जुलैमध्ये आहे. आहे, नेक्स्ट मंथ मध्ये. आणि सर त्यांचा ब्रँड अम्बॅसेडर रोनाल्डो आहे सर. हो. त्याची पण कंपनी असेल एखादी ई स्पोर्ट्सची. ते तर माहित सध्या तर नाही, नाहीये तुमचे वाटतं. प्लेअर जर फरारी वगैरे घेऊन सर, जसा- तर याचा अर्थ त्याचे पैसे तर आहेत. तुमचं म्हणणं बरोबर आहे सर. रोनाल्डो जसा आहे तसं नेमारची एक कंपनीमध्ये नेमारची हा, कंपनी. नेमार नेमार आहे. पण आणखीन एक फेमस फुटबॉल, त्याची इन्व्हेस्टमेंट आहे. आणि आता असं म्हणलं हा ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप आहे, त्याचा सर प्राइस पूल हा 500 कोटी रुपयाच्या पेक्षा जास्त आहे. म्हणजे पण मला एक सांगा की ह्याच्यामध्ये आता समजा तुझी टीम आहे किंवा तुझी कंपनी आहे, तुझी कंपनी आहे, तुम्ही प्रत्येक कंपनीतून टीम्स मध्ये मुलं घेतात आणि दे रिप्रेझेंट युअर कंपनी आणि ते खेळतात आणि ते प्राइज मनी येते, मग ती कंपनी देते, तुम्ही त्यांना ते काय शेअर द्यायचा असेल तो देत असाल त्यांना. म्हणजे लाईक कम्प्लिटली लाईक IPL सेम मॉडेल. पण जे काहीच टीम मध्ये नाहीयेत, जे मुलं घरी मोबाईलवर खेळत असलेत, त्यांना काय पैसे त्याच्यात? तर कसं आहे माहिती का सर, त्यांना प्राइज मनी नाहीये, नाही, पण- कम टू टुर्नामेंट. येस. सो बेसिकली रेव्हेन्यू जनरेशन इज डन ओनली बाय 2-3 means. एक आहे प्राइज मनी, दुसरा आहे स्पॉन्सरशिप, स्ट्रीमिंग, इंडिव्हिज्युअल स्पॉन्सरशिप, युट्यूब स्ट्रीमिंग, ब्रँड स्पॉन्सरशिप. हा, ते पण आहे. त्याच्यामध्ये जर जे कॉम्पिटेटिव्ह मध्ये नाहीये ते ब्रँड स्पॉन्सर करतात स्ट्रीमिंग थ्रू. जे कॉम्पिटेटिव्ह नाही खेळत आहे, ज्यांना कॉम्पिटेटिव्ह मध्ये काही टुर्नामेंट्स वगैरे नाही खेळायचं आहे, ते डायरेक्टली गो टू स्ट्रीमिंग, युट्यूब प्लॅटफॉर्म्स वगैरे. आणि युट्यूबचं पण इन्कम चांगलं असतं. हा, ते पण म्हणजे डिपेंड करतं तुमचं सबस्क्रायबर्स किती, ऍडसेन्स वगैरे काय. आता तुमचे प्लेयर्सला त्यांचे युट्यूबचं त्यांचं इन्कम तेच घेऊन जातात. आता 100% ते त्यांचे कंपनीचा रोल नाही. सपोज आता गॉडलाईक राईट, आता गॉडलाईक म्हणजे खूप मोठी ऑर्ग आहे राईट. तर याच्यामध्ये जेव्हा प्लेयर्स किती सबस्क्रायबर आहे? गॉडलाईकचे इंस्टाग्रामला 700K समथिंग आहेत आणि युट्यूबला 500K समथिंग आहे. पण मेन सर सगळे एकत्र आहेत ना, ग्रुप लाईक 40-50 लोक असतील आम्ही सगळे, तर सगळ्यांची मिळून सर अराउंड 200 मिलियनच्या आसपास मंथली व्ह्यूअरशिप आहे. कारण या डिव्हिजन मध्ये ना आपण कंपनीच नाही बघत, आपण ओव्हरऑल व्ह्यूज बघतो. म्हणजे जर कंपनीमध्ये 10 लोक आहे तर 10 लोकांची रीच किती आहे, ओव्हरऑल रीच आपण सगळ्यांना मिळून. तुमच्याकडे असे सोशल मीडिया किंवा हे सगळं हँडलिंग करायची वेगळी टीम? हो, सगळी. सपोज आता इंस्टाग्रामला गॉडलाईकचे 700K, बट आम्ही कोणताही व्हिडिओ टाकू किंवा गॉडलाईक प्लेयर्सचं काही अनाउन्समेंट टाकू तर 4 मिलियन, 5 मिलियन, 10 मिलियन अशी रीच जातात. म्हणजे बघतात तेवढे लोक. गॉडलाईक नाव का बरं दिलं? गॉडलाईक म्हणजे मी जेव्हा प्लेअर होतो 2019ला, जेव्हा स्ट्रीम पण करायचो प्लस मी खेळायचो पण, त्यावेळेस मला टीम बनवायची होती. आणि त्यावेळेस माझे स्मोकी म्हणून माझा एक फ्रेंड होता जो की टीम मध्ये IGL होता. तर त्याचा माझ्या आधी क्लॅनचं नाव होतं रश. रश म्हणजे गेम मध्ये ना एक कन्सेप्ट आहे, रश म्हणजे की घुसून मारणे, रश करणे आणि मारणे असं होतं. तर मी माझ्या टीमचं नेम ठेवलेलं रश म्हणून. पण ते रश थोडासा जास्त गेम रिलेटेड वाटत होता, म्हणून मग आम्ही विचार केला काय करायचं. तर आधी एक टीम होती जी डिसबँड झालेली, बंद झालेली, मिनी मलेशिया गेम होती, तो स्मोकी खेळायचा. तर स्मोकीसाठी ते गॉडलाईकचे त्यावेळेस त्याच्याकडे लोगो पण होता गॉडलाईकचा आणि आम्हाला नेक्स्ट डे रजिस्ट्रेशन करायचं होतं. तर म्हणून म्हटलं चला आता लोगो पण आहे, सगळं आहे, की तू म्हणतो तर गॉडलाईकच करू. मग मी गॉडलाईकच्या नावाने. तुझ्या कंपनीचं नाव काय? कंपनी सध्या तर GDR आहे, गॉड्स रेन. पण माझी अजून कंपनी आहे गॉड्स रेन, आणि अजून एक कंपनीचं नाव हायड्रा. गॉडवरच का तुमचा भरोसा आहे? तुम्ही एवढं खेळता तर तुम्हीच आहे. आणि असतं का काय असं लक फॅक्टर असतं याच्यात? म्हणजे मी तर मानतो लक म्हणजे असं नाही की एक ट्रस्ट. नाही, म्हणजे ते फक्त एक प्रोफेशनल नावासाठी आहे. कारण पण गेमिंग मध्ये ह्या ऍज अ प्लेयर इज देअर एनी लक फॅक्टर काइंड ऑफ थिंग की बाबा? तसं तर काही नाही. म्हणजे मी तुम्हाला बोललो 90% स्किल आहे आणि 10% लक काहीतरी झालं तर. पहिल्या दिवशी आम्ही टॉपला होतो, आता क्वालिफायर्स होते आणि नेक्स्ट 3 days मध्ये एवढा डाऊन परफॉर्मन्स गेला, 1 पॉईंटने क्वालिफाय नाही झालो. म्हणजे ते लक झालं त्यांच्यासोबत. आता आणि आम्ही क्वालिफाय झालो. ते झालं ते. आता याची जो BGMI गेम आहे
त्याची आता भारतातली सगळ्यात दरवर्षीची टुर्नामेंट त्यातली सगळ्यात मोठी टुर्नामेंट आता दिल्लीमध्ये BMPS नावाची टुर्नामेंट आहे जी आता 4-5 नाही ना 4-5-6 जुलैमध्ये दिल्लीमध्ये टुर्नामेंट आहे आणि त्याचा खूप मोठा एक्सपिरियन्स असतो. आणि ओव्हरऑल हे जे गेमिंग कम्युनिटी डेव्हलप होते त्याच्यामध्ये गेमर्स बरोबरच त्या गेमर्सचे पब्लिशर्स असतात त्यांचा पण एक महत्त्वाचा रोल असतो. आता क्राफ्टन नावाची जी कंपनी आहे जो हा गेम ओन करतात तर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे कम्युनिटी बिल्डिंग करतात तेवढंच महत्त्वाचं आहे. जेवढं गेमर्सला प्रमोट करणं त्यांचं काम आहे गेम प्रमोट करणं आहे तर हळूहळू करत हे पब्लिशरचा रोल जो आहे तो कम्युनिटी डेव्हलप चांगल्या प्रकारे करतात आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन तेवढंच महत्त्वाचं आहे. यांना चष्मा लागत नाही का मुलांना खेळून खेळून? नाही म्हणजे जर तुम्ही 24 तास बघतच असाल तर ऑफकोर्स लागेल. 6-7 तास पण आम्ही ब्रेक पण घेतो ना कंटिन्युअसली. अजून मला तर लागलं लहान नाहीये. मुलं तर 2-2 तास लावतात त्यांना चष्मा लागतो. हा अजून पण मला लागलं नाहीये. मी 2010 पासून गेमिंग करतोय. चष्मा नाही लागला अजून. आणि असं म्हणजे असे इन्सिडेंट नाहीये की चष्मा लागतो म्हणून. म्हणजे थोडक्यात हे मीथ आहे की मोबाईलमुळे चष्मा लागतो. तसं तर मग सर किती टीव्ही बघण्या पण ते लागतो. पूर्ण दिवस रील बघत बसतात सर, गेम तर खेळत पण नाहीत नाही का. कसं आहे ना की म्हणजे तुम्ही कुठल्या एन्व्हायरमेंट बघताय ते खूप महत्वाचं आहे. आता हे पण आपण लहान मुलांना बोलतो ना अरे जास्त बघू नको चष्मा लागेल. बरोबर. तर तुम्ही 6-7 तास खेळून लागत नाही. चष्म्याचा आणि स्क्रीन टाइमचा काही संबंध नाही असं म्हणायला. जर केलं तर ते आपण बोलू शकतो. म्हणजे सपोज जर कोणाला जास्तच डाऊट वाटत असेल की असं होऊ शकतं तर गेमिंग क्लासेस आहेत. गेमिंग क्लासेस आहे. ब्राईटनेस कमी वरती खेळायचं. अजून काय ना आम्ही एकदम अंधार मध्ये बसत नाही. आम्ही लाईट वगैरे लावतो प्रॉपर एक डायरेक्ट डोळ्यावरती. स्क्रीनवर खेळता येतं का? हा पीसी वर खेळतो ना आम्ही पण. पीसी नाही असं प्रोजेक्टर वगैरे लावून ते कन्सोल आणि ते कन्सोल वगैरे कनेक्ट मजा. रेसिंग गेम्स वगैरे तर चांगलं वाटतं. रेसिंग गेम्स वगैरे असतात रेसिंग. हा स्टोरी मोड्स गेम रेसिंग गेम्स ते वगैरे चांगलं वाटतं. एक पण नाही आला. अरे अजून एक पुण्याची कंपनी इंडस कंपनी त्यांनी पण खूप भारी गेम बनवलाय सर. पण आहे पॉप्युलर आहे तो आताच लॉन्च झालाय सर आणि म्हणजे अजून हळूहळू तो प्रमोशन स्टेज वरती त्याचं आता काम चालू आहे. गेम पण डेव्हलप चांगला होतोय. हळूहळू करत तो गेम प्रमोट. ऍक्च्युली तुम्हाला सांगू का मी एक युएसच्या कॅलिफोर्नियाचे जे गव्हर्नर आहे ना त्यांचं एक बुक मी ट्रान्सलेट केलं मराठीमध्ये. त्या बुकचं नाव होतं सिटीजन विल. ओके. तो फार्म विल जो गेम आला होता ना त्याच्यावर त्यांनी गेम केलाय. ओके. आणि सॅन फ्रान्सिस्को सिटीची डेव्हलपमेंट कशी करायची हे गेमिंग लॉन्च केलं त्यांनी की तुम्ही तुमच्या एरियाचं डेव्हलपमेंट कसंही करा. आणि मग जर गव्हर्नमेंटला वाटलं की ते चांगली कॉन्सेप्ट आहे की बाबा समजा तुझी कॉलनी आहे आणि त्याचे डेव्हलपमेंट तू काहीतरी गेमिंगच्या माध्यमातून म्हणजे त्याला सिलेक्ट करणार ते. मग आणि जर ते चांगलं वाटलं तर ते एक तर गव्हर्नमेंट करेल किंवा जर तुम्ही बोलले की नाही आमचं आम्ही करतो ते तर दे विल गिव्ह यू टॅक्स बेनिफिट की बाबा प्रॉपर्टी टॅक्स भरू नका. हे सरकारचं काम तुम्ही करताय ना म्हणून. तर ही सुद्धा एक वेगळी कॉन्सेप्ट आहे की फार्म विल मध्ये तसं आलं होतं ना फार्मिंग करायचं व्हर्च्युअल फार्मिंग हे ते सगळं. तर याच्यात व्हर्च्युअल सिटी डेव्हलपमेंट केले. तर असे काही गेम्स असतात का आहेत म्हणजे याच्यामध्ये गेम म्हणजे आता BGMI झालं किंवा कॉल ऑफ ड्युटी वगैरे झालं याच्यामध्ये एक लोकांना जसं आता मिलिटरीमध्ये कसं सगळे गन्स वगैरे असतात त्याचं नॉलेज असतं. तर याच्यामध्ये पण ना प्रॉपर त्याच गन्स तेच वेपन्स असतात त्याचं पण नॉलेज असतं. कधी नाही का म्हणजे सपोज कोणाला आता बाहेरच्या कंट्रीज मध्ये काही कंट्रीज मध्ये नाही का की मिलिटरी ट्रेनिंग कंपल्सरी वगैरे. तर असं तर जसं आता हे गेमर्स लोकांना सांगितलं ना त्यांना हे बेसिक ट्रेनिंग द्यायची गरजच नाही. ते आधीच म्हणतील की बाबा AR गणे तर 5 ammo लागेल. GTS पण आता गेले होते आता आले ते. तुम्ही असं गेम खेळताना म्युझिक वगैरे ऐकता का? कधी कधी. कारण गेम मध्ये फुल कॉन्सन्ट्रेशन पाहिजे ना आपल्याला. असं म्युझिक असेल नाही ते जास्त नाही. सपोज साऊंड प्रॉपर. जर गेम जर संपला गेम जाता वी टेक ब्रेक. आपण ब्रेक घेतो 5-10 मिनिटाचा. मग तिथं म्युझिक वगैरे काही लावलं तर लावला. वॉक वगैरे काही केलं ते मग लगेच नेक्स्ट मॅच साठी रेडी. इट्स अ सिरियस बिझनेस काइंड ऑफ. येस. इव्हन सर याच्यामध्ये ना अशा पण मजा येते बिझनेस करताना. त्याच्यामध्ये तुम्ही घर बनवू शकता बाकीच्या गोष्टी डेव्हलप करू शकता किंवा सर्व्हायवल गेम्स असतात की जर सपोज तुम्ही अशा सिच्युएशन मध्ये गेलात तर तिथून तुम्ही कसं सर्व्हाइव्ह करणार. अशा सर्व्हायवल गेम्स पण असतात की तुम्हाला डेझर्ट मध्ये नेऊन सोडतात ते. मग तिथून कसं सर्व्हाइव्ह करणार. मग तिथे तुम्हाला वॉटर कसं भेटेल किंवा काय. तुम्ही वेगवेगळे स्टोन्स असतात वेगवेगळे वर्ड्स असतात इंग्लिशमध्ये. सगळं आता तुमच्या शिकायला भेटतं. कंपनीला एवढे पैसे मिळतात तुम्ही काय करता त्या पैशाचं?
मी म्हणजे ग्रोथसाठीच युज करतो सर. आता गॉडलाईक म्हणजे माझं एम आहे की गॉडलाईक मध्ये मी पूर्ण स्पोर्ट्स म्हणजे ई स्पोर्ट्स वरती फोकस करतो सर. याच्यामध्ये 2 आहेत की ई स्पोर्ट्स प्लस कॉन्टेंट म्हणजे की जस्ट तुम्ही व्हिडिओ वगैरे बनवू शकता, फन कॉन्टेंट रील टाकू शकता ज्याच्यामध्ये लोक खुश, जसं व्लॉग वगैरे बनवतात लोक किंवा बाकी तसं ते पण करतो. पण त्याला माझा जास्त फोकस नाही. 80 to 90% माझा आहे स्पोर्ट्स रिलेटेड. की मला असं आहे की बाबा आपली टीम बाहेर गेली, मेडल भेटला, इंडियाला रिप्रेझेंट केलं किंवा तुझं इंडिया हे ड्रीम आहे का की आपले पण गेम्स, स्वतःच गेम तयार करायचं? हो, पण सर त्याच्यासाठी ना खूप इन्व्हेस्टमेंट त्याच्यापेक्षा प्रॉपर टीम पण पाहिजे. हा, प्रॉपर टीम. आता जसं डेव्हलपर्स, कोरियन लोक याच्यामध्ये मास्टरच गेम बनवण्यामध्ये. तर सपोज आपल्याला बनवायचं झालं म्हणजे ठीक आहे, जर ओव्हरऑल सपोर्ट असेल किंवा म्हणजे मे बी माझा तर ई स्पोर्ट्स रिलेटेड आहे, बट इंडियामध्ये असे भरपूर सर डेव्हलपर असू शकतील की ज्यांना जर एकत्र गॅदर केलं तर ते एक बेस्टच्या बेस्ट गेम पण बनवू शकतात विथ प्रॉपर बजेट. कारण इंडियामध्ये बजेटचाच एक प्रॉब्लेम आहे खूप जास्त. आणि आता आम्ही गेमचं सांगितलं कोणतं $2 billion GTA 6 म्हणजे 2 बिलियन म्हणजे जवळजवळ 90 रुपये किती डॉलर आहे आता, 18,000 कोटी झाले इन्व्हेस्टमेंट. त्यांचा रेव्हेन्यू सर खूप आहे ते, म्हणजे 18,000 कोटी खूप. आणि अजून एक वर्ष बाकी आहे. त्यातून पैसे किती मिळणार याचा अर्थ? ते जितकी कॉपी विकली गेली तितके पैसे त्यांचे नाही, पण ऍटलीस्ट 5 times 10 times पैसे. त्यांचा एक गेम होता GTA 5, तो 2013 सालीला तो लॉन्च झाला होता. अजून पण लोक ते खेळतात आहे. म्हणजे मी पण कधी कधी खेळतो तो गेम. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी सर बिलियन्स ऑलरेडी बनवून ठेवलेत त्याच्यामध्ये. मग त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे ऍक्च्युली ना आपण ना ठीक आहे प्लेयर आहोत आपण सगळं, पण वी शुड ऑल्सो गेट इन टू डेव्हलपमेंट ऑफ गेम्स. म्हणजे प्लेयर काय करू शकतो, प्लेयर कॉन्सेप्ट बनवू शकतो की बाबा हा आता ऑडियन्सला काय पाहिजे. आता आम्ही पण प्लेयर आहे ना, आम्हाला कशामध्ये जास्त मजा आली खेळण्यामध्ये की इंटरेस्ट कशामध्ये आला, तर आम्ही कॉन्सेप्ट बनवू शकतो. पण ती कॉन्सेप्ट आपण की सगळे गेमर्स मिळून बाबा हा असा कॉन्सेप्ट असा गेम बनवला तर मे बी हा पॉप्युलर होईल, मग ते डेव्हलप करणे वेगळी. आता मी अजून एक ऑब्झर्वेशन केलं की हे जे मुलं गेम्स खेळतात प्लेयर्स, दे आर ऑल फ्रॉम अ व्हेरी हंबल फॅमिलीज. म्हणजे असं खूप मोठ्या बिझनेसमनचा मुलगा गेमिंग मध्ये आलाय असं मला अजून तरी दिसला नाही. सध्या अजून तरी नाही. जे आहे ते सगळे हंबल बॅकग्राऊंडचे, म्हणजे मिडल क्लास, लोअर मिडल क्लास, तेच मुलं जास्त आहेत. आणि ते ऑफकोर्स पैसे मिळाले की लाईफस्टाईल पण चेंज होते, सगळं होतं. पण याचं कारण काय वाटतं तुम्हाला? असं का होतं? म्हणजे मला तर काय वाटतं माहिती, त्यांना काहीतरी करायचं असतं की बाबा आता मी जेव्हा एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी जेव्हा मी आलो तर मला वाटायचं की बाबा मला माहित नव्हतं एवढं गेमिंग मोठं व्हायचं. 2019 मध्ये मी जेव्हा खेळायचो ना, 17-18 मी जस्ट असंच रॅन्डमली खेळायचो, जस्ट हॉबी म्हणून. पण नंतर मी असंच व्हिडिओ बनवून टाकायला लागलो. मग ते मला समजलं की यार हे माझे जे स्किल आहे ते लोकांना बेनिफिट होत आहे की बाबा गेम मध्ये कसं चांगलं खेळायचं किंवा काय काय गोष्टी असतात गेम रिलेटेड. तर मग मी ते करून लोकांना आवडायला लागलं. मग मी असं करून व्हिडिओ टाकायचो. आणि आपल्यामध्ये कसं आता ऑब्व्हियसली ज्यांच्याकडे पैसे जे आहे ते याच्यामध्ये काय एवढं मेहनत घेतील किंवा डोकला ते ह्याच्यात जास्त पैसे आहेत ना. पण ते टाइम लागतं ना सर, टाइम लागतं. म्हणजे 2010 साली मी स्टार्ट केलं होतं आणि माझं चॅनल स्टार्ट झालं 2017-16 मध्ये जेव्हा जिओ लॉन्च झालं. मग 6 वर्ष वी डिड लाईक एव्हरीथिंग. मग तेव्हापासून ते पिकअप पकडलं चॅनल माझ्या. भरपूर लोक 10 महिने किंवा 5 महिने क्विट करतात. पेशन्स खूप याला पेशन्स पाहिजे. म्हणजे असं एक प्रॉपर युट्यूब केल्यानंतर रागीट माणूस असलं तर काय मॉनिटर फोडेल, कम्प्युटर फोन नाही कुणीतरी एखादा. जसं क्रिकेटमध्ये कसं क्रिकेटर आउट झाला की बॅट तसं एखादा काहीतरी टुर्नामेंट मध्येच होतं सर. कधी झालं तर असं चिडून हात जोरात मारला किंवा असं. कारण नेक्स्ट डे आपल्याला तोच फोनवर गेम खेळायचा आहे, तोच स्क्रीनवर बघायचं पण आहे. आणि हे म्हणजे तेवढंच चॅलेंजिंग आहे कारण का रोज आपल्याला हजारो लोक बघणं असतात. त्यामुळे तुम्ही कसे बोलताय, काय बोलताय, तुम्ही कसा गेम खेळताय, त्याची प्रत्येक गोष्ट ऑब्झर्व होते. आणि त्यामुळे तुम्हाला तेवढं कॉशियसली खेळायला लागतं. म्हणजे ते तुम्ही मोठे पब्लिक फिगर आहात. म्हणजे असं हे एवढी फॉलोईंग असणं, म्हणजे 15-15, 20-20 हजार लोकांनी ऍट अ टाइम तुमचं गेम बघणं, 40-40, 50-50 लाख सबस्क्रायबर्स असणं, इट्स नॉट अ जोक. म्हणजे यू आर अ बिग टाइम इन्फ्लुएन्सर्स. आणि तुम्ही ह्या एज ग्रुपचे इन्फ्लुएन्सर्स आहात की जो एज ग्रुप कोणाचाच ऐकत नाहीये. हो,
पण आपलं ऐकतं. म्हणूनच तुम्हाला इनफॅक्ट मला तेच सांगायचंय की तुम्ही सुद्धा बोलताना यू शुड गिव्ह सम टिप्स वगैरे आयडियाज. म्हणजे सर आम्ही जेव्हा सगळे खेळतो ना सगळे गेम वगैरे, आम्ही तर सगळ्यांना नेहमी सांगतो की 2 ऑप्शन लाईफमध्ये नेहमी घेऊन गेलं पाहिजे. की फर्स्ट तुमचं प्रायमरी स्टडीज असला पाहिजे ऑब्व्हियसली, आणि सेकंडरी तुमची हॉबी असेल किंवा फॅमिली ऍक्टिव्हिटीज किंवा मे बी एनिथिंग, तर त्याच्यावरती तुम्ही फोकस केला पाहिजे. बट फर्स्ट प्रायमरी स्टडीज की ज्याच्यामध्ये तुम्ही डिग्री कम्प्लीट केली आहे, एक बेसिक एज्युकेशन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं तर e-sports मध्ये कसं आहे सर, तुम्ही जर मेहनत केली 1 वर्ष वगैरे, तर तुम्हाला ते समजते की बाबा माझं स्किल आहे नाही आहे किंवा काय, तुम्ही ट्राय देऊ शकता. सेम MPSC UPSC झालं की सगळेच हुशार 1-2 वर्ष ट्राय करा, जमलं तर चांगलेच, नाहीतर हॉबी म्हणून करा. किंवा याच्यामध्ये अजून दुसरं पण आहे सर, तुम्ही एक एडिटर बनू शकता, तुम्ही एक मॅनेजर बनू शकता. करिअर अपॉर्च्युनिटीज काय काय जसं सर आता मॅनेजर बनू शकता तुम्ही, ब्रँड PR बनू शकता तुम्ही, e-sports प्लेअर, ब्रँड मॅनेजमेंट जसं ते बनू शकता तुम्ही. भरपूर एडिटर म्हणजे काय? एडिटर GFX VFX ग्राफिक. अच्छा, ओके, ग्राफिक डिझायनर. सर याच्यामध्ये ना म्हणजे करिअर ऑपॉर्च्युनिटीज मध्ये e-sports फ्रंटला फक्त 10% दिसतो सर. 90% खूप मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे तुमचं ऑर्गनायझिंग स्किल्स, मोठमोठे इव्हेंट ऑर्गनायझिंग कंपनीज आहेत, म्हणजे लिटरली एकेका इव्हेंटचे करोड्स रुपीज मध्ये बजेट्स असतात. मग तिथे सिक्युरिटी पासून, स्क्रीन्स पासून, लाईट मॅनेजमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट खूप मोठा स्कोप आहे. आणि हळूहळू करत करत याच्यात एम्प्लॉयमेंटची मोठी ऑपॉर्च्युनिटी डेव्हलप होते. म्हणजे इव्हन मोदीजींनी जेव्हा मन की बातमध्ये सुद्धा याचा उल्लेख केला, तेव्हा e-sports मध्ये हा फक्त खेळ म्हणून नसून तर करिअर ऑपॉर्च्युनिटीजचा सुद्धा एक मोठा उल्लेख त्यांनी त्याच्यामध्ये केला. मला सहज आता डोक्यात एक विचार येतोय की जसं म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टमेंटला एक शेवटी सेबीचं हे येतं बघा, ते मार्केट टर्म्स अँड कंडिशन डिस्क्लेमर येतं, तर तसं तुम्ही सुद्धा गेमचं स्टार्टलाच केलं पाहिजे की दिस इज नॉट गॅम्बलिंग, दिस इज अ सिरियस बिझनेस. हा गेम आहे, हे लिमिटमध्ये खेळला पाहिजे. जे काय असेल टाकायचं तुम्हाला, ज्या समाजाच्या बेसिकली सगळ्या लोकांपर्यंत तुमच्याबद्दलची तक्रारी आहेत सर, ते असतं डिस्क्रिप्शन मध्ये खाली, व्हिडिओ कोण पाहत नाही, ते सुरुवातीलाच टाकलं पाहिजे ते, असं मला वाटतं. म्हणजे त्याचं पण थोडंसं अजून म्हणजे तुमच्या कंपनीचं चालू करा, नक्कीच बाकीचे पण हळूहळू चालू करतील. चांगला स्टार्टिंगला गुड मेसेज. गेम पण मेन काय माहितीये का सर, गेम जेव्हा आमचा स्टार्ट होतो ना, तर त्याच्यामध्येच त्यांनी 1 मिनिटाची ऑडिओ टाकून दिली पूर्ण. दिस इज अ गेम सिम्युलेशन, तसं काहीतरी. ते ठीक आहे, पण आता ते काय कोण ऐकत पण असतील, पण हे टाकायला पाहिजे. गॅम्बलिंग नाहीये, एक गेम आहे, हा सिरियस आहे, याच्यातून तुम्ही करिअर पण करू शकतात किंवा हॉबी म्हणून पण तुम्ही हे करू शकतात, असं आपण करू शकतो. पण खरंच म्हणजे मजा आली. हे वेगळंच व्हर्टिकल आहे आणि कधी मला वाटलं नव्हतं की ह्याच्यात एवढं लहानपणी व्हिडिओ गेम खेळायचं, तेवढंच माहित होतं. सर, तुम्ही कोणता गेम खेळलाय लहानपणी किंवा व्हिडिओ गेम टाइमपास मध्ये कधी कधी? नाही, मला फक्त ते खात जातं ओके, पॅकमॅन खेळलेलं आहे, बाकी दुसरं कोणता गेम. पण म्हणजे तुमच्या घरी किंवा आजूबाजूला तरुण मुलांमध्ये याची क्रेज तुम्ही भयंकर ऑब्झर्व करा. नाही, ही क्रेज खूप आहे. म्हणजे माझा 3 वर्षाचा मुलगा सुद्धा, तो आधी युट्यूब किड्स बघायचा, आता तो फक्त गेमच मागतो की गेम लावून द्या. तर आहे ती क्रेज, आणि त्याचे काही बेनिफिट्स पण असतील ऑफकोर्स, प्रोज अँड कॉन्स पण, पण ते दोन्ही बाजू आपण बॅलन्स केलं पाहिजे असं मला ते तर आपल्यावरच एक आपण कसं हे करू ना त्याला. आणि तुम्ही म्हणलात तसं ते आम्ही ते काम नक्कीच जबाबदारीने पूर्ण करू. डिस्क्लेमर करा, म्हणजे लोकांनाही कळेल आणि तुम्ही पण एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी तुमची पार पाडताय असं काहीतरी. सर, आमच्या टीम मध्ये ब्रायन नावाचा मुलगा आहे, त्याला तुमच्याशी काही इंटरॅक्शन करायचं होतं, तर मी त्याला बोलू? येस प्लीज. ब्रायन प्लीज. थैंक यू प्लीज. हाय ब्रायन. हेलो, आपको e-sports के बारे में क्या जानना है? आप बताइए, आप पूछिए. नहीं, सो बेसिकली आई वाज सो एक्साइटेड कि ये दिस इज वेरी न्यू फॉर इंडिया जी, एंड एक डर मेरे मन में बहुत है ई स्पोर्ट्स के बारे में कि इवन इफ इट इज नॉट गैम्बलिंग, इवन इफ इट इज अ सीरियस गेम, इवन इफ इट इज अ सीरियस करियर अपॉर्चुनिटी, स्टिल आई फील कि 150 करोड़ की इस देश में जी अनएम्प्लॉयमेंट बहुत बड़ा है जी. गांव गांव में लोग बिना काम के बैठे हुए हैं. जी.
तो ऐसे ना हो जाए कि लोग एडिक्ट हो जाए और मेंटल हेल्थ के इश्यूज शुरू हो जाए जी या कुछ और इश्यूज शुरू हो जाए. चलो गैम्बलिंग नहीं करेगा, लेकिन जैसे कि उसको अगर मानो कि उसमें कुछ एनहांसमेंट चाहिए गेम में, उसको कुछ खरीदना है तो वो उसमें से चोरी करना शुरू कर देगा, किसी का क्रेडिट कार्ड कर लेगा. तो these are the possibilities which I feel. So what do you say about it? honestly, if I have to be honest, these are valid concerns. पर अगर हमें एक चीज देखना है ना कि स्कोप क्या है, क्योंकि the thing is when you look at it, in India gaming as everybody started in the 90s, early 2000 2010. When mobile gaming came in, it was like a escape from people's problems. Nowadays, again example, मेरी मेड जो है, उसका बच्चा ये वीडियो गेम खेलता है, माँ को डर लगने लगा कि क्या हो रहा है, एडिक्ट हो जाएगा. मैंने बोला एटलीस्ट वो रात को 11 बजे बाहर नहीं जा रहा है, आपके सामने वीडियो गेम खेल रहा है, आपके पास है. So because of that, even she was like feeling, okay, I'm comfortable. We are reaching this point now where in research has found out that people who are playing video games after a traumatic incident, they forget it. There are actual ways for like people to have an escape, to feel better. It is not one where it's like a sport of cricket. You go to play cricket with your friends and जब हम बच्चे थे तो हम नीचे जाके खेलते थे. क्यों? वो escape, पढ़ाई से थोड़ा शांति, थोड़ा break. Same thing is gaming. In India, the one thing which was not brought up, that India has a lot of game developers who has passion has come from gaming. ये जो कंपनी है GTA वाला, Rockstar Games, उनका जो गेम आने वाला है Rockstar like GTA 6, उनमें 1700 लोग इंडियन हैं जो काम कर रहे हैं, डेवलपर्स. 1700. कहाँ पे ये? वेयर इज दिस कंपनी? इन लोग का बैंगलोर में ऑफिस है. अच्छा, बैंगलोर में But है. that's an Indian faculty, no? दिस इज इंडियन फैकल्टी. हाँ, तो उन लोग का दिस इज कंपनी इज ओरिजिनली फ्रॉम USA. But they have 2 offices in Bangalore. There's another company known as Ubisoft. वो Assassin's Creed जिसने बनाया है, उनका ऑफिस पुणे में है. अच्छा, so you mean to say employment generation is there? There is generation. अगर आपको सोचो अभी आपको गेम खेलना आता है, आप कंप्यूटर इंजीनियर हो, मैं क्या करूँ, आप ये गेम डेवलपमेंट जा सकते हो. फॉर एग्जाम्पल ये गेम टेस्टिंग के लोग भी है. Which is a very good game you have seen. Any social responsibility games you have seen? I would say रिसेंटली तो बीजे में एक चीज हुआ था जिधर वाटर कंजर्वेशन के बारे में बात किया. उन लोग ने मैप का थीम ऐसे किया है कि आप देख सकते हो कि इकोनॉमिक्स होना चाहिए. इन लोगों ने वीडियो डाला एक क्राफ्ट इन इंडिया ने कि हमें ये करना है कि वाटर कंजर्वेशन इज इम्पोर्टेंट, हाउ डू यू कंजर्व वाटर. देयर आर डिफरेंट थिंग्स. इवन लाइक द गेम्स व्हिच आर देयर, दे हैव अ मैक्सिमम टाइम ऑफ 6 hours. दे डोंट वांट यू टू प्ले मोर देन 6 hours. लेकिन ये 6 hours वाले फंडे पे ना, आई थिंक कि लड़कों ने कुछ वे आउट ढूंढा होगा. नहीं सर, अभी तक एसेस तो नहीं है, क्योंकि वो एक आईडी पे 6 hours ऐसे कुछ मैंने सुना. Yes, हाँ, मतलब but देखो सर कैसे you can make alternate IDs. हा, तर ते शोधणारच रे काहीतरी. हा. बट पोरं जे हा, ते तर आहे. ते काहीतरी दुसरा आयडी करतील. ते तर आहे. ते तर आहे. आणि लोकांकडे 2-3 आयडीज आहे. हाँ. बट ज्यादातर लोगों को ना पसंद है सर गन स्किन ये सब इसके साथ खेलना. The thing about even 6 hours, the thing which people don't realize is it's a community game. You're playing with your friends. For example, in India जब चालू हुआ एक गेम था काउंटर स्ट्राइक. 5 लोग एक साथ खेलो कैफे में जाके, and till now also the cafe industry is also booming. That's another thing about esports. The gaming cafes which are there, they are booming. Even in Mumbai, all around Mumbai there are around 200 cafes, gaming cafes, which are there till 11 o'clock. And you can see college students after their college and people, even older people, going to play with their friends. अच्छा, I have another older people से याद आया कि who is the oldest player in esports? What is the age of? कोण आहे सगळ्यात म्हातारा किंवा वयस्कर प्लेयर कोण आहे त्यात? असं तर कारण सगळे मला लहान There is an answer to this. So in Japan, there's a team, they play Valorant for fun. Their age is 68. 68. The minimum criteria to play for that team is you have to be above 60 or above 70. अच्छा, oh okay. That team is made like that. But that is personal criteria for the team. For the team, game. not for the game. इंडिव्हिज्युअल टीम. हा, म्हणजे त्या टीमनी टीमनी ठरवलंय, हा. 68 च्या पुढचे हा, एकत्र हो. येणार आणि खेळणार. म्हणजे एवढे पण लोक खेळतायत, हो. वयस्कर लोक पण खेळतात. येस. कारण ह्याच्यात बेसिकली तुमचं जसं क्रिकेटचं आफ्टर 40 ते रिटायरमेंट येते. Yeah. ई स्पोर्ट्स में क्या है रिटायरमेंट क्राइटेरिया? Average would be 25 for mobile esports, and for PC there are players who have played till 32, 35. तर मग 35 नंतर तुम्ही काय करणार?
आय मीन content creation. यू कॅन हॅव युअर ओन टीम. आय मीन जसे याची टीम आहे, जसं हा मैंने खेळत चालू नाहीये किया. पण ही हॅज अ टीम. म्हणजे आता तो प्लेअर कडून आता टीम ओनर झाला, हा. टीम ओनर कडून तो या कंटेंट फिर- क्रिएशन हो. मध्ये जाईल असं. या फिर जो भी रेवेन्यू तुमने किया है पास में उसको बिजनेस कुछ दूसरा business, फैमिली diversify. बिजनेस Diversify. और भी Diversify. अलग अलग चीजें तुम्ही स्वतःचे merchandise वगैरे पण open करू हा, शकता. करावं लागेल. Like वो प्राइस पूल जो हम लोग बात कर रहे थे, सोचो ना. सबसे सबसे बड़ा प्राइस कौन से टूर्नामेंट में है? डोटा टो का Dota 2 इंटरनेशनल आई गेस. डोटा टोका. हाँ Dota डोटा 2. टो करके एक गेम है सर. डोटा टो. Yes. Dota 2. डिफेन्स ऑफ द एन्शियंट. डिफेन्स ऑफ द एन्शियंट अच्छा त्याचा फुल फॉर्म आहे. अच्छा डोटा. डोटा. उसमें तो लोग कितना बहुत खेलते हैं सर. उसमें तो बहुत प्रैक्टिस की जरूरत लगता है. बहुत खेलते हैं. बहुत बहुत क्रेजी. उधर उन लोग का प्राइस पूल has gone to around $40 million, $40 million. $40 million. and it was the fans gave it. How? They bought skins in the game. No, the compendium, Company, yeah. Royal Pass. Yeah, जैसा अभी अपना बीजेएमआई में हुआ है हाँ. correct. कि लाइक हमारा प्राइस पूल अभी आई थिंक म्हणजे company स्वतः- है. वन तो गेम में जैसे तुम कुछ यूसी ये करोगे Purchase तो उसका करोगे. कुछ उसमें price ऐड money होगा. में Price तो में उसमें से जाएगा, भी yes. ऑलमोस्ट 4 करोड़ तक टच होने आया सर. अरे बाप रे. म्हणजे सो कंपनी की खुद की एक हाँ. प्राइस पूल होती है, लेट्स से Prize pool होती है. 2 करोड़. हो ना, पण मग 4 कोटी पर्यंत तो प्राइस पूल गेला Prize आहे. pool. म्हणजे मग परचेस किती झाला असेल? भरपूर झालं ना तेच तर. भरपूर झाला सर. म्हणजे परचेस किती 40 कोटी पर्यंत गेला असेल मिनिमम. 10% असेल ना, याच्यापेक्षा जास्त हा. काय प्राइस पूल टाकणार कंपनी? हो सकता है. No, काय म्हणजे the interesting part was you're talking about money. That was for BGIS. They did this for you put money. This time, what Craft in India did was you play the game. You play the game. There'll be so much amount of players based on if you have to. उन लोगों ने एक चीज किया डिस्कवरी आइलैंड. उन्होंने बोला कि आप लोग खाली गेम खेलो, ये मिशन से कंप्लीट करो, हाँ. हम लोग पैसा डाल देंगे. तो अच्छा. So 3 days before the game tournament ending, it was a 3 crores prize pool. The players they asked, play. The players will get 4 crores. The fans played and became 4 crores. No money involved. इट्स व्हेरी एक्साइटिंग. म्हणजे खूप ऍस्पेक्ट या सगळ्या ई स्पोर्ट्स मध्ये आहेत. आणि तुम्हाला तर 2-2 तास 3-3 तास लाईव्ह येऊन बोलायची सवय आहे. मला एवढी सवय नाहीये, त्याच्यामुळे विल हॅव टू रॅप इट अप दिस डिस्कशन. पण माझं एवढंच म्हणणं आहे की कितीही चांगलं असलं आणि कितीही त्याच्यातून पैसे मिळत असले आणि कितीही सिरियस बिझनेस असला तरी प्रोज हे सगळे असले तरी जे काही त्याचे साईड इफेक्ट्स म्हणून आपण निगेटिव्ह पॉइंट्स असतील त्याच्यावर पण तुम्ही जसे जसे मोठे होत आहे हो. तसं तसं तुम्ही त्याच्यावर काम करावं, जेणेकरून मला असं वाटतं की पॉझिटिव्ह अवेअरनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन टू इट. पॉझिटिव्ह अवेअरनेस साठी तुम्ही काही गोष्टी कराव्या असे माझी. सर मी आणि माझी कंपनी आम्ही काय करतो ना, आम्ही जे काही अर्न करतो, माझी स्वतःची एक फाउंडेशन आहे विठाई सेवाभावी फाउंडेशन. आम्ही डोनेट वगैरे करतो. चाइल्ड डोनेट्स वगैरे काहीतरी असतात ते एज्युकेशनसाठी, क्लोथ्स वगैरेसाठी. आणि डोनेशन मी करतो तिथे पहलगाम अटॅक वगैरे झाला होता ना, पण माझी फ्लड्स वगैरे ते पण. मला रिक्वेस्ट आहे कारण तुम्ही बेसिकली डिजिटल फॉर्म मधून पैसे कमवत आहेत यु नो, तर तुम्ही डिजिटल लिटरसीवर तुम्ही पैसे खर्च करावे. कारण आजही आपल्या भारतामध्ये लोकांना कम्प्युटर आणि म्हणून बघत असाल तुम्ही की फ्रॉड्स होत आहेत, लुटतायत त्यांना, कोणी पण बँकवाले खोटे सांगून फ्रॉड करतायत. तर हे जो प्राइज मनी तुमचा जो CSR ऍक्टिव्हिटी तुम्ही करताय सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून, तर तो डिजिटल लिटरसीवर तुम्ही जर टाकला तर लोकांची फसवणूक बंद होईल. सो यु नो देन यू कॅन जस्टिफाय की बॉस आम्ही डिजिटलीच पैसे कमवतोय, डिजिटल लिटरसीसाठी वी आर प्रमोटिंग दॅट मनी. सो रादर देन डुईंग, बिकॉज पहलगाम अटॅक हे ते सगळे खूप लोक करायला तयार आहेत, सगळा समाज त्याच्यासाठीच उभा आहे. म्हणजे तर हे तुमच्याच व्हर्टिकल मध्ये जर तुम्ही अवेअरनेस आणलं तर जास्त अप्रिशिएट होईल ते. चलो, नाईस मीटिंग यू. थँक्यू सर. खूप खूप शुभेच्छा तुझ्या कंपनीला. आणि एक्सपेक्ट करू की तुझी कंपनी म्हणजे तुझी पण आता तुम्ही कॉम्पिटिटर आहात पण तुम्ही सगळे चायनाच्या पुढे जाल आणि चायनाच्या पुढे इंडिया गेला पाहिजे असं नक्की, तेवढंच एक ड्रीम आहे आपलं. नाही कन्व्हेन्शनल स्पोर्ट्स मध्ये तर ऍटलीस्ट ई स्पोर्ट्स मध्ये तर आहे म्हणजे खूप त्याच्यात काहीतरी करा. नक्की सर. चलो, ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू सर.